आज आम्ही निघालो आहेत आमच्या घरी जायला, म्हणजेच की अकोल्याला जायला. जाता जाता शशीची तब्येत बरी नसल्या कारणाने तिला दवाखान्यात नेला, दवाखाना केला आणि त्यानंतर आम्ही घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर शशीला खाऊ घालण्यासाठी थोडी तिला गोळी लावली, नंतर औषध वगैरे दिली. औषध वगैरे दिलं झाल्यानंतर रूममध्ये आले, तर रूममध्ये सर्व भयानकच असं दिसत होतं, कारण पूर्ण रूमला खूपच असा वास येत, सोबतच पूर्ण सर्वीकडे बुरशी अशी लागलेली होती. मग काय सर्व रूम थोडीफार क्लीन केली, कारण आपण कितीही पुसलं तरी थोडंफार धुळी राहतच असते, म्हणून थोडीफार डस्टिंग साफ केलं. त्यानंतर रूम फ्रेशनर मारलं आणि आता थोडं बरं वाटायला लागलं, म्हणून रूममध्ये आता थोडा वेळ बसले. तर संध्याकाळ झाली, मग काय झाडझूड वगैरे केली आणि थोडा वेळ शशीला घेऊन बाहेर बसतच आहे. तर मामाजी आले, मामाजींनी शशीसाठी छान असं पेस्ट्रीज वगैरे आणली. पेस्ट्रीज वगैरे मुलींनी खाल्ली, मी मामाजींसाठी चहा पाणी केलं. त्यानंतर आता मुलींचं खेळणं चालू आहे आणि मी लागली स्वयंपाकाला. आज मी स्वयंपाकामध्ये छान अशी कवड्याची भाजी म्हणजेच गंगाफळाची भाजी बनवली. मुलींनाही ती भाजी खूप आवडली, सोबतच आम्ही सर्वांनीही खूप आवडीने भाजी खाल्ली. जेवण वगैरे झाले, भांडे वगैरे घासले. चला तर आता आम्ही करतो तर बाय.